मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये एकाच दिवसात दोनदा बैठक झाली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं बैठक झाली। या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींसह निधी वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। दिवसात मी फोनकडे म्हणजे पोरांकडे गेलोच नाही, कारण गर्दीच एवढी होती। फोन आले असतील तर आज फ्री झालोय मी, आज विचारी नसता मीडियाला जेवढे फोन आले सांगून टाकले, कारण लपून ठेवायचं नसतं। फक्त जर तुमची मध्यरात्री मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, शिंदे साहेबाची, फडणवीस साहेबाची जर बैठक झाली असेल तर तुम्ही मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचं कल्याण करावं, तोच मराठा समाज तुम्हाला सांभाळणार आहे। पण वेगळे डाव जर काही रचत असाल तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका, मराठे तुम्हाला ऐकणार नाहीयेत। पंकज दळवी अधिक माहिती देत आहेत। पंकज, या बैठकीमागचं काय राजकारण आहे? निमित्त निधी वाटपाचं आहे, मात्र प्रत्यक्षात काय विषय असू शकतात? प्रसन्न सर, निमित्त निधी वाटपाचं होतं। काल दिवसभरामध्ये दोन मीटिंग्स झाल्या। पहिली अधिकृत कार्यक्रमामध्ये 2 बैठका होत्या। रात्री अचानक एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले। आता निधी वाटप, पर्यावरण विभागाची बैठक, अशा अनेक गोष्टी जी आहेत त्या सांगितल्या जात आहेत। मात्र राजकारण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या बैठकीमधला होता। सगळ्यात पहिला मुद्दा याच्यामध्ये होता तो म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद। मंगळवारी भरत गोगावले यांनी स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं की आजच म्हणजे मंगळवारीच पालकमंत्रीपद रायगडचं जाहीर होईल आणि मीच होणार, माझ्याशिवाय कोण, असं त्यांनी म्हटलं। मात्र आता गुरुवार आला तरी पालकमंत्रीपद जाहीर झालेलं नाही आहे। 15 ऑगस्टसाठी झेंडावंदन करण्याची जबाबदारी एका दिवसापुरती भरत गोगावलेंवरती दिली। या गोष्टींवरचा प्रमुख चर्चा जी आहे ती झाल्याचं समजतंय। इकडे राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार यांची त्यांची समजूत कशा पद्धतीने मुख्यमंत्री काढायची, अशा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते। मात्र या बैठकीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। ते रखडले असं आपण म्हणू शकतो। जाहीर होतंय, रोज जाहीर होते असं म्हटलं जातं, पण ते होत नाहीये। ज्या अर्थी ते होत नाहीये, नेते सातत्याने बोलतायत होईल आणि होत नाहीये, याचा अर्थ कुठेतरी या बाबतीमध्ये कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू शकतो विसंवाद आहे, कुठेतरी मतभिन्नता आहे आणि कुठेतरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही असं म्हणू शकतो। आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून स्वतः हा मुद्दा संपवावा आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देण्यात यावं, ही शिष्टाई एकनाथ शिंदे यांच्याकडनं केली गेल्याचं समजतंय। त्यामुळे याच्यावरती लवकर तोडगा निघेल त्या बैठकीतून, हा प्रमुख मुद्दा त्या बैठकीतला होता। प्रसन्न सर, धन्यवाद पंकज। लक्ष असेल आपलं या घडामोडी कुठल्या दिशेने जात आहेत। नाशिक ग्रामीण पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दा